नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा कृषी जागरण मध्ये मनापासून स्वागत. बऱ्याच दिवसानंतर आपण भेटतोय. तर आजचा आपला विषय काय आहे, नेमका आज आम्ही तुमच्या समोर काय घेऊन आलो आहोत तेही सांगणार आहे. त्यासाठी थोडा वेळ तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे पाहावा लागणार आहे. आजचा आपला विषयच असा आहे जो खरंच खूप विचार करण्यासारखा विषय आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून म्हणण्यापेक्षा जास्त गेल्या काही वर्षांपासून ऊसतोड कामगारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. महाराष्ट्रातीलच म्हणता येणार नाही, तर भारतातील काही प्रश्न असे आहेत जे पिढ्यानपिढ्या ठोस उत्तरांच्या प्रतीक्षेत आहेत. ऊसतोड कामगारांचा प्रश्न हा देखील असा एक प्रश्न आहे ज्याचं अद्यापही उत्तर ऊसतोड कामगारांनाच मिळालेलं नाहीये. तर मित्रांनो, ऊसतोड कामगार आपल्या कुटुंबासहित टोळीने कारखान्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसतात आणि फक्त पोटाची भूक भागवण्यासाठी ते एका ट्रॅक्टरवर लादली गेलेली अशी कित्येक ऊसतोड कामगाराची कुटुंबे आणि टोळ्या तुम्हा आम्हा सर्वांना बघायला मिळतात. मग नेमकं एकंदरीत त्यांच्या काय समस्या आहेत, त्यांच्या मागण्या मान्य होत आहेत का, सरकारचं त्यांच्याकडे लक्ष आहे का, ह्या सर्व गोष्टी आज आपण आजच्या मुलाखतीमधनं जाणून घेणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आज आपल्यासोबत कोण आहेत त्यांच्याविषयी जाणून घेण्या अगोदरच आज त्यांच्यासोबत आपण कोणत्या विषयावर चर्चा करणार आहोत तेही जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. तर आज एकंदरीत आपला विषयच असा असणार आहे, ऊसतोड कामगारांच्या समस्या आणि त्यावर काय आपण उपाय आपल्या पद्धतीने करू शकतो. तरच आज आपल्यासोबत आहेत सोमीनाथ घोळवे सर, जे शेती अभ्यासक आहे. सर्वात पहिल्यांदा सर कृषी जागरण मध्ये तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्ते. तर सर, मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. ही मुलाखत चालू करण्या अगोदर एकंदरीत तुम्हाला मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. सर, आपल्याकडे शेती अभ्यासक म्हणून बघितलं जातं. हं, शेती अभ्यासक होण्यासाठी शेतीची आवड असणंही तितकंच गरजेचं आहे, बरोबर? हं. तुम्हाला ही शेतीची आवड कशी लागली सर? मुळामध्ये असा प्रश्न आहे, की आमच्या बापजात्यापासून म्हणजे आजोबा, पणजोबा, त्यांच्या खापर-पणजोबा यांच्यापासूनच आमच्या घरी शेती आहे. बरोबर. आणि शेती सुरुवातीला खूप चांगली शेती होती. त्यामुळं वडील असतील किंवा आजोबा असतील, हे शेतीमध्ये त्यांच्या उपजीविका भागत होत्या. पण हळू जसं-जसं शेतीमध्ये अ, दुष्काळाची स्थिती निर्माण होत होती. हं. म्हणजे मी दुष्काळी भागातून येतो. बीड जिल्ह्यातले केज तालुका, मुंडेवाडी गाव आहे. त्या अच्छा. ठिकाणी त्या गावामध्ये आमच्या ऊसाची पण लागवड केली जात होती. परंतु मध्यंतरी जसं पाण्याचं कमतरता निर्माण झाली आणि 72चा दुष्काळ झाला, तसं-तसं आमचे ऊस गेला आमचा. आणि 72च्या नंतर किंवा तत्पूर्वी अगोदरही काही दिवस वडील हे ऊसतोड मजूर म्हणून काम करायला लागले. कारण शेतीमध्ये जसं कुटुंब वाढेल तसं काही भागण्याचं हे नव्हतं. मग वडिलांपासून तो परंपराचा वारसा आहे, तो माझ्याकडे आलेला आहे. मी जरी उच्च शिक्षित असेल, पी-एच-डी झालेले असेल, तरी तो वारसा असल्यामुळे आणि अधून-मधून नेहमीच वडिलांना मदत करत ऊस तोडणीपासून शेतामधली पेरणी असेल, पाळी असेल, सर्व कामांमध्ये मदत करत होतो. त्यामुळं वडिलांकडूनच जे उपजत ज्या गोष्टी असतात, त्या गोष्टी मला मिळालेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे मी जरी राज्यशास्त्र किंवा सामाजिक शास्त्रामध्ये मी जरी हे असेल, पी-एच-डी धारक असेल किंवा उच्च शिक्षण घेतलं, तरी मला पुन्हा-पुन्हा ऊसाचे हे जे शेतीचे प्रश्न मला जसे-जसे भेडसावत होते, तसं-तसं मला पुन्हा ओढून घेत होते तिकडं. मुळामध्ये मी पॉलिटिकल प्रोसेसचा मी अभ्यास करत होतो. त्यानंतर कास्ट पॉलिटिक्सवर आलो, पार्टी पॉलिटिक्समध्ये हे केलं. परंतु कुठेतरी त्यांचा संबंध हा बेसिक शेती प्रश्नाशी जोडला गेला ग्रामीण भागाचा. आणि हं. त्याच्यामुळं ग्रामीण समाज व्यवस्था कशी आहे किंवा काय, ह्या संदर्भातलं जास्तीत जास्त अभ्यास करण्याचं किंवा त्याची आवड निर्माण झाली. आणि ऊसतोड मजुरांची पार्श्वभूमी असल्यामुळे बऱ्याच वर्षे अ, कारखान्याला जाऊन सुद्धा मी ऊस तोडलेला. त्यातल्या त्यात सातारा जिल्ह्यामध्ये असेल, सोलापूर जिल्हा असेल किंवा उस्मानाबाद जिल्हा असेल, अ, ह्या जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये गेलेलो, की जिथं पलूस क्रांती कारखाना असेल, दत्त कारखाना असेल किंवा सातारा जिल्ह्यामधला कराडचा सह्याद्री सहकारी साखर कारखाना असेल किंवा डोके साखर कारखाना असेल, सोलापूर जिल्ह्यातला माळशिरसचा सदाशिवनगरचा कारखाना असेल, अशा ठिकाणी मी ऊस तोडला. जवळपास माझं शिक्षण हे त्या ऊसतोड मजुरांच्या पार्श्वभूमीमध्ये किंवा त्यामध्येच गेलेलं असल्यामुळे त्याच्या बारीक समस्यापासून आणि नंतर मी अभ्यास करत झालो तसं-तसं त्याच्यातले बारकावे कळत गेले आणि त्यातून मी एक एक अभ्यासक म्हणण्यापेक्षा एक त्यातला एक काय म्हणता येईल तसा एक माहिती असणाऱ्यापैकी आहे. आणि
आहे. ह्या पद्धतीनं मला ती आवड निर्माण झाली. तसे शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करतो. कांदा प्रयोग केला, ज्वारीचा प्रयोग केला, राजम्याचा प्रयोग केला, नंतर कापसाचा प्रयोग केला. असे वेगवेगळे प्रयोग आता मी वेगवेगळ्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करत आहे. बरोबर. सर तुम्ही खूप छान पद्धतीने समजून सांगितलं, की शेती अभ्यासक होण्यासाठी फक्त त्यात अभ्यास करणं महत्त्वाचं नाही, तर त्यात आपण दैनंदिन जीवनात वावरणं देखील गरजेचं आहे. आणि निश्चित तुम्ही सांगितलं, की तुम्ही त्याचा एक भाग आहात, तुम्ही त्याचा हिस्सा आहात. त्यामुळे तुम्ही एक आज शेती अभ्यासक म्हणून ओळखलं जाता. निश्चितच ती अभिमानाची गोष्टच असेल सर. सर मला तुम्हाला एक आता आपण पुन्हा एकदा विषयावर येऊया, जो आपला आज मूळ विषय आहे तो म्हणजे ऊसतोड कामगारांच्या समस्या, ऊस दराचे प्रश्न अशा अनेक मुद्द्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत सर. तर सर मला एक प्रश्न विचारायचा आहे, की देशात सर्वात जास्त ऊस क्षेत्र म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. पण येथे हं. अजूनही ऊस दराचे प्रश्न आहेत. तर त्यावर तुम्ही काय सांगता? महाराष्ट्रामध्ये त्याचा पूर्ण इतिहास पाहायचा म्हणलं तर खूप आपल्याला पाठीमागे जावं लागतं. जवळपास स्वतंत्रपूर्व काळापर्यंत जावं लागतं, की हं, आपल्याला इथं ऊसाची साखर उत्पादनाची कशी प्रक्रिया घडत गेली. हं, आपल्यामध्ये आपल्या इथं ऊस उत्पादन हे पूर्वीपासून घेतलं जात होतं. म्हणजे ब्रिटिश आले तेव्हापासून घेतलं जात होतं. हं, मुळामध्ये आपल्याकडे इथं गूळ उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत होतं. गुळाचं जसं जसं ऊस लागवड वाढत गेली आणि हं, साखर कारखाने किंवा हरेगावचा श्रीरामपूर तालुक्यातला जो कारखाना आहे ब्रिटिशांनी सुरू केलेला, त्या हं, कारखान्यापासून आपल्याला इथं पार्श्वभूमी सापडते. तो कारखाना सुरू झाला आपला परवारा नगरचा. हं, त्या सहकार क्षेत्रावरचा पहिला कारखाना तो आपण पाहिला जातो, की विखे पाटलांनी त्यात पुढाकार घेतला. धनंजय गाडगिळांचं त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन किंवा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकत्र करून कारखान्याची सुरुवात केली ती परवारा नगरच्या कारखान्यापासून. हं, तर तेव्हापासून जसं-जसं शेतकऱ्यांना वाटत होतं, की आपण याचे मालक आहोत, म्हणजे शेअरच्या माध्यमातून, तसं-तसं कारखान्यांची वाढ होत गेली. त्याला 1950 पासून ते आपण जवळपास 80 पर्यंत ही कारखान्यांचा चांगलं वाढ किंवा संस्थात्मक बांधणीची म्हणू शकतो, की सहकाराच्या माध्यमातून फक्त साखर कारखानेच नाही, तर साखर कारखान्याला जोडून येणाऱ्या पतसंस्था असतील किंवा इतर जे शेतीला पीक कर्जासाठी देणारे पतपुरवठा करणाऱ्या संस्था असतील, बँका असतील ह्यांच्या ही बांधणी झाली. त्याला जोडूनच वेगवेगळ्या विकासाचा प्रवाह तिथं सुरू झाला. त्याच्यामुळे सहकार क्षेत्रामध्ये एक मोठं हे झालं. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे, की फक्त ऊसाकडे आपण सिंगल म्हणून पाहू शकत नाही. तर आपल्याला त्याला हे सर्व पर्यावरण जे आहे, इकॉनॉमी जी जोडलेली जाते विकासाच्या वाटचालीची, ती आपल्याला बघावं लागते. आणि जसं-जसं इथं ब्रिटिशांनी कॅनल बांधले, तलाव बांधले आणि तलाव कॅनलच्या किंवा ह्याच्या माध्यमातून उभा केलं आणि तेच पुढं चालत आलं. तर मुळामध्ये ऊसाचं उत्पादन का वाढलं? हा मुख्य प्रश्न आहे. तर आपल्याला ऊसाला जसं एफ-आर-पी दिली जाते, बांधील भाव किंवा त्याचं ग्राहक किंवा विकत घेणार मूल्य साखळी ही ऊसाच्या क्षेत्रामध्ये जी तयार केली सहकार किंवा सहकाराच्या माध्यमातून साखर कारखाने निर्माण करण्यातून जी तयार केलेली आहे, तशी इतर पिकांमध्ये सापडत नाही. की जी मूल्य साखळी असणं गरजेचं असते. त्याला खूप मोठी गुंतवणूक लागते. ती गुंतवणूक साखर कारखान्याच्या माध्यमातून झाली आणि ती गुंतवणूक झाल्यामुळे त्या ऊसाला एक बांधील भाव मिळाला आणि दुसरी गोष्ट अशी होती, की ऊसाचं उत्पादन घेणं म्हणजे प्रतिष्ठा ग्रामीण भागामध्ये पाहिली जात होती. ती हं. प्रतिष्ठा चिटकणं आणि बांधील पैसा मिळणे म्हणजे विक्रीचे प्रश्न निर्माण होत नाहीत. शेतमाल विक्रीचे जे प्रश्न आहेत आता, तसे प्रश्न ऊसाच्या बाबतीमध्ये निर्माण होत नाहीत. त्यामुळे ऊसाचं क्षेत्र हे वाढण्याकडे आपल्या किंवा थोडं जरी पाणी झालं, कोरडवाहू आता मी ग्रामीण भागामध्ये फिरतो, तर मला साधारणतः शेततळ्यावर ऊस घेणारे काही शेतकरी दिसतात. म्हणजे कल्पना करू शकतो. म्हणजे जसं-जसं पाण्याची कमतरता जाणवेल, तसं-तसं त्यांच्याकडे पाणी व्यवस्थापन नियोजनाचं पण हे आपण म्हणतो, की ऊस हा जास्त पीक ऊस हे जास्त पाणी पिणारं पीक असं म्हणतो. पण तसं आपल्याला न बघता आपल्याला असं बघायला पाहिजे, की इतर पिकांना जर चांगला भाव दिला, जसा ऊसाला एफ-आर-पी दिली जाते तसं, तर लोकं ऑटोमॅटिकली दुसऱ्या ह्याच्याकडे ज्याप्रमाणे कापूस आणि सोयाबीन आपल्याकडे पुढे आलं, पण त्याला तसा भाव मिळाला नाही. प्रत्येक वेळेस कापूस काढणीला किंवा सोयाबीन काढणीला आलं, की भावाची घसरण होते आणि जेव्हा व्यापाऱ्यांकडे माल जातो त्यावेळेसच त्याला हे येतं. तसं ऊसाच्या बाबतीत होत नाही. ऊसाच्या बाबतीला एफ-आर-पी ठरले कीच ते होतं. दुसरी गोष्ट आता आपण जे पाहतो, की कापूस वगळता सर्वात जास्त जो रोजगार निर्मिती ही ऊसच क्षेत्रामध्ये आपल्याकडं. जर आपण महाराष्ट्रामध्ये एकूण जर हे पाहिलं रोजगार निर्मिती किती झालेली, तर ऊसतोड मजूर
पुन्हा ऊस उत्पादक बागायतदार आणि कारखान्यामध्ये कंपनीमध्ये काम करणार असे सर्व मिळून जवळपास हे 70 लाखाच्या पुढे जातात हे कामगार सर्व. आपल्याला ही कल्पना नाही करता येत की, आणि जे कोणी विरोध करतात त्यांनी असं करायला पाहिजे की अगोदर जो पर्याय त्यांना, ऊसाला पर्याय तुम्ही काय देऊ शकता, आणि जर पर्याय दिला तर लोक ऑटोमॅटिकली होत. कारण ऊसाचं उत्पादन आणि सोयाबीनचं उत्पादन कम्पेअर केलं तर सोयाबीनला बळ जास्त लागतं, तसं ऊसाला मनुष्यबळ कमी लागतं. एक वेळेस लागवड केली की लागवडीचा दुसरे 2 वर्ष लागवडीचा खर्च वाचतो, म्हणजे त्यांच्या गुंतवणूक थोडी कमी राहते इतर पिकांच्या तुलनेमध्ये. निश्चितच सोयाबीन हे ऊसाच्या तोडीचं उत्पादन देतं, पण मनुष्यबळ आणि त्यांना त्यासाठी लागणारं जे शेती निर्विष्ट असतात त्याचं गुंतवणूक जास्त राहते. तसा त्या प्रमाणात ऊसाचा आणि शेजा परतावा, त्यामुळे मुळामध्ये ते आहे. पण दुसरं एक असं की आपल्याकडे अद्यापही हे 5 ते 7% क्षेत्रफळापेक्षा जास्त ऊस लागवड होत नाही. परंतु पाणी हे सर्वात जास्त 65% ते 70% पाणी हे फक्त ऊसाचं पीक घेतं. वेगवेगळे अहवाल तयार झालेले आहेत ह्या संदर्भामध्ये. ऊसाची लागवड का वाढते, याची कारणे वेगवेगळे आहेत, किंवा ज्या त्या परिसरामध्ये मी मागे म्हटलं तसं कारखान्यांची निर्मिती. आता आपल्याकडे महाराष्ट्राकडे जवळपास 200 साखर कारखाने चालू आहेत यावर्षी. त्यातले जवळपास 105 कारखाने हे प्रायव्हेट आहेत आता. म्हणजे सहकारी 95च्या आसपास, 95-96च्या आसपास कारखाने आहेत हे सहकार, की जे 4 वर्षापूर्वी त्या कारखान्यांचे पाहिले तर हा आकडा 70 आकडा होता खाजगी कारखान्याचा, आणि बाकीचे सहकार होते. परंतु हे सहकारी कारखान्याचं खाजगीकरण होत चाललं तसं तसं शेतीमधला प्रश्न पण हा गंभीर गुंतागुंतीचा बनत चाललेला आहे. आणि त्यामध्ये आता ऊसतोड मजूर आपण ज्यावर फोकस करतो, तो ऊसतोड मजुरांचं काय अस्तित्व असेल हे आपल्याला आता बघून पाहावे लागणार आहे. बरोबर. असं आत्ताच आपण बोलता बोलता बोलला की ऊसाला म्हणजे प्राधान्य दिलं जातं शेतकऱ्यांकडून. पण दिवसेंदिवस किंवा दरवेळेस गाळप चालू झाले की एफ-आर-पीचा प्रश्न ऐरणीवर येतो किंवा त्याचा मुद्दा पेटला जातो. त्या मुद्द्याबाबत एक काय सांगाल? मुद्दा असा आहे की एफ-आर-पी ठरवताना केंद्र सरकारनं त्यांच्या निकषानुसार ठरवले जाते. परंतु त्याच्या उलट असा विचार आपण करायला हवा की कारखान्यामध्ये ऊस गेल्यानंतर बाय प्रोडक्ट कुठले कुठले उत्पादन होतात, जसे इथेनॉल आहे, मळी आहे, अल्कोहोल आहे, किंवा वीज निर्मिती आहे. यातून जो कारखान्याकडे येतो पैसा, त्या पैशाचा किती नफा होतो आणि तो कशा पद्धतीने केला. तर माझ्या कॅल्क्युलेशन नुसार जर हा सर्व केला तर एफ-आर-पी ही 6,000च्या आसपास तरी मिळायला हवी होती. परंतु ती आता मिळत नाही. ती नेहमीच कारखान्यांनी वेगवेगळे खर्च किंवा इतर काही गोष्टी दाखवून ते कमी केलेलं आहे. एफ-आर-पी कमी देण्याकडे कल राहिला, आणि इथले साखर कारखाने हे यांच्याकडेच आहेत, राजकीय नेतृत्वांच्या ताब्यात. आणि राजकीय नेतृत्व त्यांच्या हितसंबंधासाठी त्यांना हव्या तशा पॉलिसी किंवा त्यांना हवे तसे धोरणं तयार करून ते राबवण्याचा प्रयत्न करतात. ते शेतकरी केंद्रित किंवा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या केंद्रित असतात असे दिसत नाही ते. सर, आता तुम्ही बोलता बोलता बोलला हे राजकीय नेते किंवा सहकार मधले अनेक प्रायव्हेट मध्ये गेले. मग आता हे प्रायव्हेट मधलेच नेते एकाने आंध्रायचं आणि एकाने गोंधरायचं असं शेतकरी मजुरांच्या बाबतीत होतंय का? किंवा त्यांच्या समस्या धरून त्यांच्या समस्या अजूनही दुर्लक्षित केल्या जात आहेत? मुळामध्ये काय आहे की शेतकऱ्यांच्या समस्या ह्या आजच्या नाहीत. जेव्हा आपल्याला परवारा नगरचा कारखाना सुरू झाला तेव्हापासूनच्या समस्या आहेत. की ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मजूर की कारखान्याचे मजूर, हा मुळात मधला प्रश्न आहे तो, की हे ऊसतोड मजूर कोणाचे मजूर आहेत. मग हे कारखान्यांचं सर्व नियंत्रण असतं, सर्व गोष्टी, किंवा ह्या संदर्भात न्यायालयानं सुद्धा निर्णय दिलेले आहेत की हे साखर कारखान्याचे हे आहेत, मजूर आहेत, आणि साखर कारखाना त्यांना किंवा इथल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एक असा करार किंवा अशा पद्धतीचे काही गोष्टी करून घेतलेल्या की ऊसतोड मजूर आम्ही पुरवणार नाही, तर तो साखर कारखाना स्वतःचे मजूर घेईल आणि तो आमच्या शेतातला तोडून नेईल. हे सर्वसाधारण संकेत आहे, किंवा त्या संदर्भातलं आणखी एवढं डिटेलमध्ये आपल्याला काढावं लागेल ते. तर त्यामुळे हे मजूर कोणाचं? कारण ऊस तोडणीचा जो प्रश्न असतो तो कारखान्यांचे संबंधित अधिकारी किंवा चिठ्ठी देणार चितबाई म्हणतो आपण त्यांना, तर त्यांनी दिल्याशिवाय तोडणी होत नाही.
कारखान्यात सर्व नियंत्रण असतं. पुरवठा किंवा मुकादमाशी किंवा मजूर कंत्राटदार असतात त्यांच्याशी सुद्धा हे करार करून घेतात. त्यावर स्टॅम्प पेपर, बॉन्ड पेपर सर्व गोष्टी करून देतात. पण एक वेगळी ट्रस्ट निर्माण करून त्यांनी ह्या मजूर पुरवठा च म्हणतात की ते ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मजूर आहेत असं म्हणून त्यांनी हे मजुरांना राजकीय नेत्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे ढकलण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे त्यावर डिफाईन हे आता उच्च न्यायालयामध्ये एक मोठं चालू आहे. त्या संदर्भातला निर्णय येईल. परंतु आता त्या संदर्भातली चालू सर्व न्यायालयामध्ये सुनावण्या चालू आहेत. त्यानंतरच आपल्याला क्लिअर होईल की आता काय. पण यापूर्वी 1965-70च्या दरम्यान हे सर्व क्लिअर झालेलं आहे की हे साखर कारखान्यांचेच मजूर आहेत असं कोर्टाने निर्णय दिलेला आहे. परंतु ज्यावेळेस मजूर पुरवठा किंवा संप घडतात त्यावेळेस हे कारखानदार किंवा राजकीय नेतृत्व हे मुकादमांवर दबाव टाकून हे यांचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मजूर आहेत असं मान्य करूनच मजूर पुरवठा करा असा जो असतो तो पर्गात आतापर्यंत पडलेला आहे. बरोबर. सर आता ते आपण मुकादमांचा विषय आला बोलता बोलता की मी एका ग्रामीण भागातला आहे किंवा माझे आसपासची ऊस किंवा ऊस टोळे आणण्यासाठी जाणारे जे काय म्हणतात आपले ऊस तोडण्यासाठी आणणारे मुकादम शोधतात. त्यावेळेस ते मुकादमांना एक विशिष्ट रक्कम देतात. पण त्यावेळेस मुकादम त्यांना दगाफटका करतोय किंवा ते संबंधित आपण टोळी म्हणतो ती टोळी पाठवतच नाहीये. अशा गोष्टी वारंवार मागच्या 2-4 वर्षापासून सातत्याने होत आहेत. यावर काय उपाययोजना केली पाहिजे? ह्याला जे असं दगाफटका करतात त्यांनी एकदा स्वतःचे ओपिनियन किंवा स्वतःचा व्यवहार तपासायला हवा. कारण ह्याला एक प्रक्रिया ठरलेली प्रत्येक कारखान्याची बोर्ड स्थापन केल्यावर त्या बोर्ड मार्फत ते सर्व मजूर पुरवठा होतो. आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस तुम्ही एखाद्या व्यक्तीला पैसे देता म्हणजे उसने पैसे देत नाही तर तो त्या संदर्भातला लिखित स्वरूपात स्टॅम्प पेपरवर करार केले जातात. आणि ते करार जर तसे नसतील तर ते चोराच्या हातामध्ये पैसे देतात आणि पुन्हा वरती म्हणतात की आमचे पैसे बुडवले हा थोडक्यात हे होतं. कारण जर तुम्ही स्टॅम्प पेपर आणि बँकेचे कोरे चेक घेतले जातात त्या संदर्भात मध्ये म्हणजे सहजासहजी तो करार होत नाही. आणि तुम्ही एवढं जर करून जर म्हणत असाल की मुकदम येत नसेल तर तुम्ही पोलीस केस का करत नाही त्या संदर्भात? प्रश्न काय राहतो की तुम्ही पैसे करार इथले कारखाने हे इथल्याच ऊस उत्पादक बागायतदार ट्रॅक्टरांना त्यांच्याशी करार करतात आणि ते बोली करार पुन्हा मजुरांशी करतात. म्हणजे इथं ते चूक करतात ना. तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी करार करताना तुम्ही पूर्ण लेखी स्वरूपामध्ये का करत नाही? किंवा तुम्ही त्यांच्या घरी जाऊन तुम्ही सर्व पाहता हे करता की त्यांचं घर पाहता सगळं तुम्हाला माहिती असतं. तुमच्या ओळखीचे लोक असतात. बिना ओळखीच्या व्यक्तीपाशी तर ते पैसे देणार नाहीत ना. बरोबर. म्हणजे ह्यांनी स्वतःचे ओपिनियन तपासायला हवेत की आपण करार करताना किंवा आपण कुठल्या मजुरांना तुम्ही आमच्याकडे येतात का हे म्हणतात ना. हे थोडंसं गोंधळच टाकणारे विधान हे आहेत त्यांची. आणि ह्या संदर्भात आहेत मजूर आहेत तसे की इकडून पैसे घेतात तिकडून पण त्यांना ते स्वतः घेत नाही तर त्यांच्यामध्ये पुन्हा काय करतात की दुसरा मुकदम कोणीतरी असतो तो तो थोडासा मधले चलबाजी करतो. बरोबर सर. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे परंतु परत विषय येतोय सर ऊसतोड कामगारांकडे. तर मला एक सांगा सर, की मराठवाड्यात आपल्याला माहिती आहे, की सर्वाधिक जास्त ऊसतोड कामगारांचा सहभाग आहे आणि त्यांच्या मागण्या ज्या काय आहेत, त्यावर अजूनही कुठल्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाहीये. त्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर त्यावर एकंदरीत काय उपाय केला पाहिजे? मुळामध्ये काय आहे की मजूर हे कुठल्या याच्यातून येतं तर त्याच्यामध्ये जे हे आहेत 61 तालुके आहेत महाराष्ट्रामधले त्यातले बहुतांश जास्त तालुके हे मराठवाड्यातले आहेत. तर हं, हं. मराठवाड्यातून हे ऊसतोड मजुरांना का यावं लागतं हा मुळामध्ये प्रश्न आहे. तर तिथल्या मी नेहमीच म्हणत आलेलो आहे की मराठवाडा हा मनुष्य रोजगार निर्माण करणारा एक किंवा रोजगारांसाठी मनुष्य निर्माण करणारा एक परिसर आहे. तो हं. ह्यासाठी की त्या ठिकाणी पाऊस कमी पडतो का असं जर मला प्रश्न केला तर पाऊस कमी नाही. 600 मिलीमीटर म्हणजे बऱ्यापैकी चांगला आणि प्रत्येक म्हणजे 600 पेक्षा कमी पाऊस पडणारा कुठलाच जिल्हा नाही किंवा कुठलाच तालुका नाही. बरोबर. परंतु तिथं त्या ठिकाणी जे जलसंधारणाची कामं व्हायला पाहिजे होती, हं. ती कामं होत नाहीत. म्हणजे जसं ऊसतोड मजूर वाढत गेले तसं तिथल्या राजकीय नेतृत्वाने यांचा
म्हणजे दुष्काळ निर्मूलनाच्या किंवा पाणी प्रश्नावर काम करण्याच्या ऐवजी मजुरांच्या भावनिकतेचे राजकारण की ऊसतोड मजुरांचे नेतृत्व म्हणणं असेल किंवा हे त्यांनी प्राधान्य हे ऊसतोड मजुरांच्या पेक्षा पाणी प्रश्नाला तिथं द्यायला हवं होतं की जेणेकरून तिथले मजूर कमी होतील. पण तसं केलं नाही कारण अनेकदा म्हटलं जातं किंवा खाजगीत असे म्हणतात की बाबा ते मजूर नाही मिळालं तर ऊस कोणी तोडायचा. पण आता हार्वेस्टिंग आले तर कमीत कमी हार्वेस्टिंग आलेले आता 10 वर्ष होत आहेत. तर हार्वेस्टिंग आल्यावर तरी कमीत कमी पाणी प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न होणं आवश्यक होतं मराठवाड्यातले. पण ते पण होताना दिसत नाहीत. उलट जास्त मजुरांची संख्या वाढताना दिसते आपल्याला मराठवाड्यात. जसं जसं आता दुष्काळ, या वर्षी दुष्काळ आहे. पाऊस कमी पडलेला आहे. पण एवढाही कमी पडला नाही की जेणेकरून आपण म्हणू शकतो की त्या ठिकाणी म्हणजे काही गावं जी आहेत दुष्काळमुक्त झालेली त्या गावांमध्ये जर 400-350 मिलीमीटरवर सुद्धा ते चांगले किंवा तिथं मायग्रेशन होत नसेल. परंतु इथं 2 प्रकारचे मायग्रेशन, एक तर काय होतं की शहरांमध्ये जाणारे मायग्रेशन असतं आणि दुसरं ग्रामीण भागातून ग्रामीण भागामध्येच येणार. तर ते जे ऊसतोड मजुरांचे मायग्रेशन हे ग्रामीण भागातून ग्रामीण भागामध्ये आणि शेती क्षेत्रातूनच शेती क्षेत्रामध्ये होणारं मायग्रेशन आहे. तर मुळामध्ये पाण्याची जी कमतरता आहे तो प्रश्न हा आतापर्यंत हित संबंधांना जोडून ठेवून किंवा दुर्लक्षित करून काय एका भागाचा विकास व्हायचा म्हणजे विकासाची व्याख्या तशी आपल्या इथं बनवली गेलेली की एका भागाचा विकास करायचा असला तर दुसरा भाग अविकसित ठेवला गेला पाहिजे. कारण त्या ठिकाणी तिथल्या भांडवल म्हणजे चौफेर किंवा इक्वासाचं मॉडेल जे असतं ते नाही उभा केलं जात. तर आपल्याला इथं कसं असतं की इथल्या भांडवली व्यवस्थेला की स्वस्तामध्ये मजूर हवं असतं आणि मुबलक मजूर पुन्हा हवं असतं. तर हे प्रश्न बेरोजगारीमधून आपल्याला ते मजूर म्हणजे स्वस्तामधलं मजूर आणि मुबलक मजूर हे दोन्ही गोष्टी मिळतात आपल्याला तिथं. आणि त्यामुळं कायम दुर्लक्ष आहे. आता मुख्यमंत्री पद सुद्धा मराठवाड्याला बऱ्याच वेळेस मिळालेलं आहे. उपमुख्यमंत्री, मंत्रीपद आहेत किंवा एका जिल्ह्यामध्ये चांगले गेल्या 35-35, 40-40 वर्ष आमदार असणारे किंवा मंत्री असणारे काही मतदारसंघ आहेत. पण ते सुद्धा आणखी अविकसित आपल्याला असलेले दिसतात. बरोबर. म्हणजे याच्या पाठीमागे कुठंतरी हितसंबंधाचं म्हणजे तिथं नसले तरी मराठवाड्यातले जे राजकीय नेतृत्व आहे निवडून आले की ते मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी स्थायिक होण्याचा प्रयत्न करतात. मग त्यांचं कधीतरी महिन्यातून एखादी व्हिजिट मतदारसंघाकडे असते. बाकी त्यांचं सगळं वावरणं हे मुंबईमधल्या किंवा राजकीय नेतृत्वांच्या गटांमध्ये असतं. म्हणजे सर अशा पद्धतीनं ते दुर्लक्षित आहे. बरोबर. आता हे आपण सर आता राजकारणाचा विषय आला. राजकारण म्हणलं की एकत्रपणा आला, एकत्रित बैठक उठक आली. म्हणायला फक्त विरोध असतो एखाद्याचा. जर तसं स्पष्टपणे बघितलं तर राज्यातील बहुतांश नेत्यांचे सहकार क्षेत्रावर वर्चस्व आहे आणि त्यातले त्यात ऊस साखर कारखानदारीत बरेच नेते आहेत. मग बाबा एकाने आंध्रायचं आणि एकाने गोंधरायचं असं समस्या किंवा ऊसतोडीबाबत केलं जातंय का? सातत्याने तसं होतंय. मगाशी म्हणलं तसंच आहे तो प्रश्न की ऊसतोड मजुरांचं नेतृत्व एकीकडे म्हणायचं आणि त्यांचे स्वतःचे साखर बीड जिल्ह्यासारख्या ठिकाणी हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हटलं जातं आणि त्या बीड जिल्ह्यामध्ये 7 साखर कारखाने चालू आहेत. म्हणजे तुम्ही आणि त्यांच्या शेजारचे जे पाहिले तर उस्मानाबादमध्ये 13 साखर कारखाने आहेत. लातूरमध्ये पण तसेच आहे. जालन्यामध्ये तशीच अवस्था आहे. साखर कारखाने तिथं पण चालू आहेत. म्हणजे त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचं विकासाचं मॉडेल हे त्या ठिकाणी असायला पाहिजे होतं. की ज्या स्वतःच्या त्या परिसरातला नैसर्गिक रिसोर्सेस कशा पद्धतीने आहे त्या पण तुम्हाला एखाद्या परिसराची कॉपी करून जर विकासाचं मॉडेल निर्माण करत असेल तर ते सक्सेस होत नाही. हा आतापर्यंतच्या विकासाच्या ज्या प्रदेशात विकास झाला त्या ठिकाणचे असे अनुभव आहेत. तर एकीकडं तुम्ही म्हणता तसंच आहे कारण ह्या ऊसतोड मजुरांच्या भाववाढीच्या संदर्भामध्ये जो निर्णय घेतले आतापर्यंत राजकीय नेतृत्वानंच घेतले. मजुरांशी कुठं कॉन्टॅक्ट नाही. दुसरे कोण असतात बोलणीमध्ये मुकादम असतात एका साईडला नावापुरते मुकदम आणि त्या मुकादमांनी त्यांना ठरवून घेतलेलं आहे किंवा आपल्या जवळचे राजकीय नेतृत्व म्हणून त्यांना लवादाच्या माध्यमातून बसवलेलं असेच आहे. आणि मुकादम असे येतं की ते स्वतः आहेत ठराविक अशा अपवादात्मक आहेत की ज्यांनी स्वतः ऊसतोडी करून पुन्हा ते पुढे आलेले आहेत. परंतु ते तसं नाही. तर त्या परिसरामध्ये जे श्रीमंत किंवा जे त्यांच्याकडे पैसा किंवा इकॉनॉमी खेळते असेच मुकदम तिथं पण झालेले आपल्याला दिसून येतील. आणि त्यांना आता 20% म्हणजे तो प्रश्न येईलच आपल्याकडे. पण तो 20%चा आता त्यांना 1% वाढवल्यामुळे 20% म्हणजे ते खाजगी सावकारी म्हणजे ₹1.5 शेकड्यापेक्षा जास्त पैसे आहेत ते 20% म्हणजे.
सर तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे म्हणजे एकंदरीत सर तुम्हाला असं म्हणायचंय का एक शेती अभ्यासक म्हणून की राज्य सरकार जाणीवपूर्वक काही भागातल्या विकासाकडे किंवा ऊस मजुरांच्या प्रश्नांच्या समस्येवर दुर्लक्ष करते? असं म्हणता येणार नाही, कारण त्या परिसरातलं राजकीय नेतृत्व कसं आहे, म्हणजे हं. नेतृत्व हे त्या परिसरातल्या लोकांनी निवडून दिलेलं आपल्यातून, कारण प्रत्येक 5 वर्षाला निवडणूक होते. मग लोकांनी असं ठरवायला पाहिजे ना, की बाबा हे नाहीत आमचे नेतृत्व करू शकत किंवा आमचं प्रतिनिधित्व करू शकत नाहीत, तर आपण दुसऱ्या नेतृत्व किंवा दुसऱ्यांना आपण निवडून दिलं तर ते करतील. मग असं 4-5 वेळेस घडत गेलं तरी हं. त्यातून की तुमचे प्रश्न हे विधिमंडळामध्ये किंवा राज्य शासनाच्या पटलावर किती मांडू शकता, हा मुळामध्ये प्रश्न असतो. हं. जर आमदारच तिथं मांडू शकत नसेल तर तुम्हाला असं राज्य शासन त्यांच्यावर अन्याय करतं असं आपल्याला म्हणता येत नाही जास्त. कारण बरोबर. तुमचं राजकीय प्रतिनिधित्व तिथं प्रश्न मांडत नसेल तर राज्य शासनाने स्वतःहून कसं काय तिकडे लक्ष देणार आहे ते? हं. पण बरोबर. तिथं कुठंतरी तिथं हित संबंधाचे हे घडत असावं. आपण घडतंच असं म्हणण्यासाठी आपल्याकडे तेवढे पुरावे नाहीत. हं. पण कुठेतरी ते हितसंबंधानुसार ते दुर्लक्ष होतात किंवा करतात किंवा राजकीय नेतृत्व जाणीवपूर्वक किंवा राजकीय नेतृत्वांना इकडच्या नेतृत्वांच्या प्रभावाखाली, सावलीखाली किंवा आश्रयाला राहण्याची सवय लागलेली म्हणा तुम्ही, ह्या गोष्टी घडतायतच कुठं ना कुठेतरी. त्यामुळं तिथल्या विकासाचं म्हणजे मॉडेल असायला पाहिजे. मागासलेपण आता मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त दिसतं किंवा जे मागासलेल्या जिल्ह्यांची यादी तयार करायला गेलं तर मराठवाड्यातले 8च्या 8 जिल्हे मागासलेच्या यादीमध्ये येतात आपल्याकडं. हं. म्हणजे जर 100 जिल्हे जर ठरवले इंडियामधले म्हणतो, हे फक्त महाराष्ट्र इंडियामधले जर 100 तर त्याच्यामध्ये जे पहिले 50 जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातले 8चे 8 जिल्हे येतात. म्हणजे हं. इथलं आपण मराठवाडा मागासलेला यामुळेच म्हणतो, कारण तिथं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे असतं, पायाभूत सुविधा ज्या असतात, त्या तिथं नाहीत आपल्याला तेवढ्याशा दिसत. आपण पश्चिम महाराष्ट्राची सीमा ओलांडली की तिथला आपल्याला फरक लगेच जाणवतो. हं. म्हणजे बरोबर. परिसरामध्ये फिरताना सुद्धा जाणवतो फरक. एवढा फरक पडतो लगेच. तर बरोबर आता आपण बोलताना राज्य सरकारचा त्यात थोडासा उच्चार केला. सर आता मी शेतकरी म्हणा किंवा ग्रामीण भागातला रोजगार किंवा रोजंदार नाही का मजूर असू द्या. यांच्या हं. जीवावर अनेक नेते, मंत्री झाले, खासदार झाले किंवा जिल्हा परिषद लेव्हलला झाले. जर ते आपल्या मजुरांसाठी एखाद्या सभेत किंवा विधानसभेत बोलत नसतील, तर मजुरांची त्यांच्याकडून फसवणूक केली जाते का? म्हणजे मंत्र्यांकडून फसवणूक केली जाते का? फसवणूक किंवा ते प्रश्न मांडले जात नाहीत. त्यांच्या प्रश्नाची जी जाणीव किंवा धग असते, ती हं. धग आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत नाही. हं. कारण ऊसतोड मजुरांचा प्रश्न किती किती प्रतिनिधित्व म्हणजे आमदारांनी किती विधिमंडळामध्ये मांडला, असा जर प्रश्न विचारला, तर आपल्याला खूप हाताच्या बोटावर मोजण्यासारखे जसे की बबनराव डाकणे होते. त्यांनी मांडला होता. नंतर मध्यंतरी 1-2 प्रतिनिधींनी मांडला. नाहीतर मांडण्याचा प्रश्न तिथं नाही. ऊसतोड मजुरांचा प्रश्न हा लवादामध्ये पण तो आउटसाइडने सोडवला जातो, की ज्या लवादाला घटनात्मक मान्यता नाही, अशा माध्यमातून सोडवला जातो. की जो हं. तुम्हाला लीगली तुमच्या तक्रारी सुद्धा करण्यासाठी लीगली कुठेतरी एक प्रॉपर चॅनल असायला पाहिजे त्या तक्रारीचं. ते सुद्धा आपण घेतलं जात नाही. हं. म्हणजे समस्या खूप आहे त्यांच्या, पण त्या समस्याकडे आणखी कोणी जातच नाही त्या ठिकाणी. समस्याला कोणी हात घालत नाही, त्याचं जाणीव करून देत नाही किंवा त्या संदर्भातला कोणी आवाज हे मुळामध्ये ऊसतोड मजुरांच्या परिसरामध्ये गेलं, की तिथले राजकीय नेतृत्व हे कळकळीनं बोलतात. हं. पण तेच राजकीय नेतृत्व जर मराठवाडा क्रॉस केला किंवा त्यांचा जिल्हा क्रॉस केला, की ते गप्प बसतात. हं. हं. हे हे असं का घडतं? हे त्यांना विचारायला पाहिजे, की तुम्ही असं का करतात म्हणून? कारण त्याचे उत्तर आपण सांगून किंवा आपण अंदाज लावून ते आपल्याला नाही तेवढं पुरेसं उत्तर नाही मिळणार आपल्याला त्याचं. बरं. बरोबर. सर मला एक प्रश्न विचारायचा आहे, की कालच ऊसतोड मजूर आणि मुकादम यांच्या दरवाढीचा निर्णय झालाय. एकंदरीत कुठे असं म्हणलं जातंय, की योग्य निर्णय झालाय. ऊसतोड कामगारांचा थोडा का होईना हिताचा निर्णय झालाय. तर त्या बाबतीत तुम्ही काय सांगता? मी ह्या निर्णयाशी तेवढा फारसा सहमत आहे असं नाही. मी माझ्या एका Facebookच्या पोस्टमध्ये सुद्धा म्हणलं, की सकारात्मक आणि नकारात्मकचा समन्वय किंवा मध्यबिंदू साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण या ठिकाणी आपल्याला असं समजून घ्यायला पाहिजे, की एक गोष्ट, ती हं. गोष्ट म्हणजे ऊसतोड प्रति टन किती मिळतात आता?
म्हणजे ते मनरेगाचीच बराबर आहे. फक्त मनरेगामध्ये 282 आणि ह्यांना 283 मिळतात. म्हणजे मनरेगातल्या कामासारखं काम प्रति टनासाठी मिळतात. परंतु दोन गोष्टी. एक गोष्ट म्हणजे असे की महाराष्ट्राच्या शेजारी जे सहकार क्षेत्र नसणारे जे राज्य आहेत, जसे की गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, कर्नाटक आहे किंवा ह्या 3-4 राज्याचे हे होतो. तर ह्या राज्यामध्ये 400 पेक्षा दर जास्त आहे प्रति टन ऊस तोडणीसाठी. आणि तुम्ही तो दर सुद्धा आता द्यायला तयार नाहीत. तुम्ही आता पण किती दिला दर? 34% आपल्याला दिलेला आहे. त्याच्यामुळे किती वाढतात? 92.82 वाढतात. म्हणजे किती होणार? 273 प्लस 92.82 म्हणजे किती होतात? 365.82. म्हणजे आणखी 400ची आले का तुम्ही? बरं, वेतन आयोग काय सांगतो की मिनिमम वेतन हे तुमचं 600 रुपये. जर एक व्यक्ती 1 टन ऊस तोडू शकत असेल, बैलगाडी असेल किंवा हे असेल, ट्रॅक्टर असेल किंवा ट्रक असेल, ह्यावर ते जर एक ट्रॅक्टर आणि ट्रकवर तर 1.5 टनाच्या पुढे जात नाहीत आणि त्यासाठी दोन माणसं असतात. म्हणजे ट्रॅक्टर जर 15 टन वरत असेल आणि त्याच्यामध्ये 11 टोळे असतील किंवा 10 टोळे असतील तर ते 1.5 टन होतो. आणि बैलगाडी 2-3 टनापर्यंत गेले तर 3 माणसं असेल तर 3 टन होतो आणि 2 माणसं असेल तर 2 टनच येतं गाड्या. म्हणजे किती होतात त्यांचे? 365 एका व्यक्तीला भेटतात का? भेटतात. मग जर 600 रुपये वेतन आयोगानुसार केलं तर होतात का ते बरोबर? नाही होत. ही पहिला गोष्ट. किंवा इतर स्टेट प्रमाणे 400 रुपये तरी मिनिमम असायला पाहिजे, तो पण नाही दिला जात. दुसरी गोष्ट, मशीनला हार्वेस्टिंग मशीनला 450 रुपये दिले जातात. 450 ते 550च्या दरम्यान दिले जातात. तर ते सुद्धा दिले. 550 रुपये ना? हा, 450-550. 450-550 दरम्यान दिल्या जातात त्यांना. म्हणजे प्रत्येक कारखान्याने वेगवेगळे आपल्याला सापडतं ते. तर त्या ठिकाणी सुद्धा ते दिले जात ते सुद्धा नाही. पण ते पैसे जास्त आहेत. आपण असं गृहीत धरू की ते पैसे जास्त आहेत. पण जे पैसे इतर राज्यामध्ये मजुरांना दिले जातात, तेवढे तरी देणं अपेक्षित होतं का नव्हतं? पण ते सुद्धा केलं नाही. म्हणजे कुठंतरी पुन्हा ते एक जाणीवच असते किंवा मी राज्यशास्त्रामधले जे पॉलिटिकल थिअरी जो अभ्यासतो त्याच्यामध्ये गुलामामध्ये तुमचं चांगलं कल्याण आहे असं जे म्हटलं जातं, तर तो प्रकार इथं घडलेला दिसतो मला. आणि तो अॅनिमल फार्म मध्ये सुद्धा तशाच पद्धतीनं ती मांडणी आलेली आहे की गुलामी म्हणजे स्वातंत्र्य किंवा गुलामीमध्ये स्वातंत्र्य तुम्ही चांगले राहू शकता. जी मांडणी आलेली ती मला बऱ्याचशा म्हणजे ह्या मजुरांच्या बाबतीमध्ये दिसते की तुम्हाला एवढा दर म्हणजे खूप मोठा दर झाला आणि त्यांना असं जाणीव करून दिली जाते. ऊसतोड संघटना, मजुरांच्या संघटना आहेत त्या ऍक्च्युअली खरं तर मुकादमांच्या संघटना आहेत. ऊसतोड मजुरांची संघटनाच नाही की ज्यामध्ये म्हणजे ऊसतोड मजूर आहेत अशी संघटनाच नाही अस्तित्वात किंवा तशी संघटना एकही नाही. सगळ्या ह्या मुकादमांच्या संघटना आणि त्यांचं कनेक्शन हे राजकीय नेतृत्वांशी आहे. तर तसा तो प्रकार आहे की म्हणजे तुम्हाला आता आम्ही खूप मोठी वाढ दिलेली 34% वाढ म्हणजे, पण इतरांच्या तुलनेमध्ये तेवढी वाढ आहे का? ज्या प्रमाणात महागाई वाढते त्या प्रमाणात आहे का? हा मुळामध्ये प्रश्न आहे की प्रतिवर्षी 6 ते 7% वाढते, पण मग ते तेवढी वाढ का मिळू नये? हा मुळामध्ये प्रश्न आहे. तर ती वाढ मिळत नाही आपल्याला. म्हणजे कुठंतरी जाणीवपूर्वक पुन्हा मूल्य कमी. पण दुसरा फटका याचा खूप मोठा फटका त्यांना एक त्यांच्या मुलांच्या शिक्षण असेल, आरोग्य असेल किंवा इतर सुविधा ज्या असतात गावाकडच्या असतील किंवा इथल्या असतील, ह्याला कुठंतरी कात्री लागलेली दिसते याच्यामुळे. आणि दुसरं की ह्या प्रत्येक वेळेस ऊसतोड भाववाढीचे किंवा मुकदम कमिशनचेच वाढ होते. परंतु इतर जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची कुठं चर्चा होताना दिसत नाही. ते प्रश्न खूप आहेत. म्हणजे कमी प्रश्न नाहीत की मजुरांना ओळखपत्र देणं असेल, सेवा पुस्तक देणं असेल, मजुरांच्या कल्याणकारी मंडळ जे गोपीनाथ मुंडे विकास महामंडळ स्थापन करायचं असेल किंवा बसपाळी भत्त्याचे प्रश्न असतील किंवा टायर भाड्याचा प्रश्न असेल, अपघाताचा प्रश्न असेल, झोपडपट्टी जळण्याचा असेल, बैलांचा विमा असेल, माणसांचा विमा असेल किंवा साखर कारखान्यांना विम्याचं प्रीमियम कोणी भरायचा त्याचं असेल, साखर कारखान्यावरचा राशनचा प्रश्न असेल, महिलांच्या आरोग्याचा प्रश्न, गर्भपिशवी काढण्याचे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत किंवा कामगारांच्या किंवा महिलांच्या 6 महिने त्यांच्या डिलिव्हरीच्या वेळेसचे काय प्रश्न, त्यांच्या मजुरीचं काय करायचं असेल, मुलांच्या शिक्षणाचा तर अत्यंत गंभीर प्रश्न आहे. असे
आणि असंख्य प्रश्न आहेत की ज्या प्रश्नाला लवाद किंवा हे मंडळ जे असं हे होतं, इथं कधीच चर्चा होत नाही. चर्चा काय होती? भाववाढ पैसा म्हणजे सर्व आहे का त्याच्यामध्ये? बरोबर. तुम्हाला ज्या पद्धतीनं एक मजूर म्हणून तुम्हाला ज्या फॅसिलिटी मिळायला हव्यात किंवा जे माणूस म्हणून तुम्हाला ज्या मूलभूत सुविधा कारखान्यावरच्या असतील किंवा गावाकडच्या बागवण्यासाठी ह्या सुविधांचं काय करायचं? हा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे इथं आपल्याला खूप मोठी दारिद्र्य किंवा गरिबी आपल्याला ह्या ठिकाणी असताना दिसून येते. म्हणजे कारखान्यावर गेल्यावर सुद्धा ते खूप चांगले असतात, तिथं सुविधा असतात असं काही नसतं. त्यांना टॉयलेटची साधी टॉयलेटची सुविधा म्हणजे शौचालय त्यांना देऊ शकत नाही कारखाना. मग त्यांनी उघड्यावर कुठं जायचं काय वगैरे. खूप गंभीर प्रश्न आहेत हे. बरोबर आहे. आज सर आता आपण दराचं बोललं की दराबाबतले समाधान नाहीत किंवा मजुरी समाधान नाहीत. पण यंदा असं बोललं जातंय की यंदा ऊसाचं उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. आणि हे गणित ग्राह्य धरून तसंच आगामी काळात परत ऊस दराचा प्रश्न किंवा मजुरांच्या दराचा प्रश्न येऊ शकतो. यामुळे अशी किंचित वाढ केली का? नाही. बरं पाठीमागचे 3 वर्ष पाऊस चांगला होता. अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा तेव्हा तर काय होतं? तेव्हा तर नव्हता का प्रश्न? म्हणजे प्रश्न तसा नसतो. प्रश्नाकडे आपण कसं बघायला पाहिजे, की तुम्ही 4 दिवस असेल किंवा 10 दिवस असेल, मजुरी ही टनावर योग्य मोबदल्याची असते. हम्म. म्हणजे असं नसतं की तुम्ही ऊस कमी झाला म्हणजे आम्ही कमी दर देणार असं कुठं असतं का? आपण एखाद्या कारखान्यामध्ये म्हणू शकतो का किंवा आमच्याकडे प्रोडक्शन कमी होतंय किंवा एखादा भांडवलदार म्हणू शकतो का किंवा असं असं हे होतं म्हणून तिथं तसं नसतं. तुम्ही कामाचे तास हे मिनिमम म्हणजे तिथं सामाजिक न्यायाची संकल्पना आपल्याला कुठेतरी यूज करावं लागते, वापरावं लागते किंवा इक्वालिटीची जे समतेची संकल्पना आहे ती आपण इथं कुठंच प्ले करत नाही आपल्या इथं. म्हणजे ऊसतोड मजुरांच्या बाबतीमध्ये कुठंच त्या ह्या दोन समता आणि सामाजिक न्याय ते होत नाही. म्हणजे इतर मजुरांना तुम्ही 8 तासामध्ये काम किती देता? तेवढं तुम्ही जी हाजरी देता तेवढी इथं 12 तास 16 तासाची हाजरी असते यांची. आणि तुम्ही देता किती? अ, तर 372 आणि आताचे जे वाढलेले पैसे आहेत म्हणजे 365 आसपास तेवढेच पैसे देताय ना तुम्ही. म्हणजे तुम्ही कारखाना पूर्वी जे 160-70 दिवस चालत होते, ते आता कारखाने किती चालतायत? ते 120 म्हणजे डोक्यावरून पाणी. 90 दिवस ते 110 दिवसाच्या आसपास कारखाने चालतात. म्हणजे मजुरी एवढी त्यांची ऑलरेडी हार्वेस्टिंग मशीनमुळे बुडालेली आहे किंवा कमी कामाचे दिवस कमी झालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा मजुरी कमी देणार म्हणजे पुन्हा त्यांचं सेवन. याच्यामुळं एकमेव पर्याय त्यांना सापडतो कोयता मुक्ती किंवा ऊसतोड मुक्ती किंवा ऊस तोडायला न जाणं हा त्यांच्या पुढं पर्याय दिसतात आणि तसे काही प्रयत्न होत आहेत आपल्याला दिसतात म्हणजे तसे प्रयत्न. सर आता आपण बोलताना कोयत्याचा उल्लेख केला. तर नेमका आता ज्यावेळेस आपण रस्त्याने प्रवास करतो किंवा कुठेही बघितलं तर टोळी जाताना दिसते किंवा ऊस तोडत असतात. म्हणजे आपण त्याला म्हणतो फड. फडात बाबा टोळी बसली यात. तिथं फडात त्यांचे ऊसतोड मजूर भरपूर असतील. 25-30 असे असतील. नेमकं ते कोयत्याचं गणित कसं असतं त्यांचं? एक 3 प्रकारचे कामगार असतात इथं आता. की एक बैलगाडी घेऊन जो कामगार असतो त्यांचं एक युनिट असतं. एक युनिट पकडलं जातं त्यांना. की ते ते युनिट 3 माणसाचं असतं. ते इंडिव्हिज्युअल असतं आणि त्या इंडिव्हिज्युअलनुसार ते 2 टन, 2.5 टन, 3 टन, 3 माणसं असतील 3 टन होतात व तोडतात ऊस. 2 माणसं असेल 2 टनाचं असतं. ते युनिट एक असतं. दुसरं कामगार भरपूर असतात. दुसरे टोळी कामगार जे असतात किंवा त्याला डोके सेंटर म्हणतात. ते असतात. ते 10 ते 20 हे असतात. म्हणजे 10 कोयते असेल तर 20 मजूर असतात. म्हणजे 2 व्यक्तीचा 1 कोयता पकडला जातो. आणि तिसरा जो आता बरेचसे ट्रॅक्टर घेऊन आलेले आहेत ते स्वतःच ट्रॅक्टर घेतात आणि त्यांच्या घरचे व्यक्ती बरेच काही ट्रॅक्टरचा ऊस पूर्ण तोडणं होत नाही म्हणून ते शेजारच्यांना काय म्हणतात की तुम्ही आम्हाला वाहतुकीचे पैसे द्या. आम्ही तुम्हाला प्रति टनानुसार पैसे देतो. अशा पद्धतीने काही येतात. म्हणजे हा तिसरा प्रकार आता गेल्या 5-7 वर्षामध्ये पुढे आलेला आहे. की ट्रॅक्टर किंवा 2-3 भाऊ असतात. त्याच्यातल्या एका भावाकडे ट्रॅक्टर असतो. मग ते काय करतात तिघं भाऊ 6 व्यक्ती त्या ट्रॅक्टरवर काम करतात. म्हणजे त्याचं स्वरूप ते युनिटनुसार असतं. म्हणजे बैलगाडीचं युनिट हे स्वतंत्र युनिट. ट्रॅक्टरवर जे काम करतात किंवा ट्रकवर जे काम करतात त्यांचे 10 ते 12 12 कोयत्यांचं म्हणजे 10 असेल तर 20 व्यक्ती कामगार असतात तिथे आणि सर्वांना समान वेतन किंवा समान ऊस तोडायचा असतो.
आणि जर ते हे ट्रॅक्टर असेल, हे जे ट्रॅक्टर असेल तर त्यानुसार म्हणजे तिसरा जो आता प्रकार येतो स्वतःचे ट्रॅक्टर घेऊन स्वतः ऊस तोडतात. असा हा एक प्रकार आता पुढे येतोय, की जे छोटं मिनी ट्रॅक्टर किंवा टायर सारखं पाठीमागे एक टॉयली असते आणि त्या टॉयलीमधून ते 5 किंवा 7 कामगार किंवा 6 कामगार असतात तिथं हा, आणि त्यानुसार ते 10 टनापर्यंत जातात. हा. त्याला बहुतेक आता कारखान्याच्या भाषेत किंवा ग्रामीण भाषेत घंटा गाडी बोललं जातं, घंटा गाडी. ते ट्रॉली ट्रॉली ओढून नेते असं. हा मग ते त्यावर मजूर कमी असतात. त्यांचं युनिट ते त्यांच्या नियमानुसार ठरलेलं असतं ते. इक्वल असेल तर वाहतुकीचे पैसे ते ट्रॅक्टर मालकाला असतात. प्रति टन प्रति किलोमीटर वाहतुकीचे पैसे कारखान्याने ठरवले असतात त्यानुसार चालू असतं ते. सर जसं तुम्ही आता बोलले, की म्हणजे मला असं म्हणायचंय, की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात मानसिक, शारीरिक, आर्थिक गरजा गरजेच्या असतात. तुम्ही सांगितल्याप्रमाणे, की त्यांच्या आर्थिक गरजा थोडाफार जर दिलासा दिलाय, परंतु त्यांच्या मानसिक आणि शारीरिक गरजाकडे कुठेतरी दुर्लक्ष केलं जातंय. आणि ऊसतोड कामगारांच्या अशा बऱ्याच हम्म. काही समस्या आहेत, ज्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तर ऊसतोड कामगारांनी असं काय करावं? एकंदरीत म्हणजे त्यांनी एकत्र यावं, असं काय करावं, की त्यांच्या काही गोष्टींवर उपाय निघतील? त्यांच्या ज्या मागण्या आहेत, की ज्या हं, व्यापक स्वरूपातून आपण त्यांच्या ह्या मागण्या पाहिलं जातं, की जसं विम्याचं असेल, बसपाळीचं असेल किंवा रेशनच्या असेल, मुलांच्या शिक्षणाच्या असतील. ह्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पण तेवढी त्यांच्याकडे ताकद नाही. कारण मुळामध्ये ऊसतोड मजूर हे गरीब असतात. अगदी. गरीब असतात म्हणजे त्यांची घरी जरी शेती असेल तर कोरडवाहू असते त्यांचं जेमतेम हे असतं. त्याच्यामुळे एकत्र येऊन ते काय भांडू शकतील असं नाही. त्यांना कुणाचं एजंट सारखं म्हणजे मुकादमांसारखे जे एजंट असतात त्यांच्या माध्यमातूनच त्यांना भांडावं लागतं किंवा पक्षाशी संलग्न आता प्रत्येक पक्षानं ऊसतोड कामगारांचं विंग तयार केल्यासारखं केलं म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा ते कामगारांचं म्हणजे संघटन असतं नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन असतं. हं, राजकीय संघटन असतं. ते सुद्धा कमी करण्याचे हे प्रयत्न चालू आहेत. पण बरोबर. ऊसतोड मजुरांकडे असं जेणेकरून ते त्यांच्या भौतिक गरजा म्हणजे कारखान्यावरच्या ज्या गरजा असतात त्या गरजा भागवू शकतील आणि त्या मागण्या करू शकतील एवढी ताकद नाही त्यांच्याकडे. बरोबर. तर त्यांना एकमेव पर्याय म्हणजे त्यांनी गावाकडे स्वतःच्या शेतामध्ये असेल किंवा इतर काही व्यवसाय जसं की आता ग्रामीण भागामध्ये बिगर ॲग्रीकल्चर सेक्टर जास्त वाढताना दिसतंय आपल्याला. हं, आणि वेगवेगळे अहवाल पण सांगतात की हे इकॉनॉमी कशी वाढते. तसं हं, त्यांना गावाकडे पर्याय काय शोधता येऊ शकतात? पर्याय हं. काय असू शकतात? बरोबर. म्हणजे जरी जमीन छोटी असेल तर छोट्या जमिनीचं नियोजन कसं करून किंवा पाण्याचं तिथं कसं आहे एखाद्या गाव जर दुष्काळमुक्त झालं तर कारखाना येण्याची गरज नाही. असे खूप बीड जिल्ह्यामध्ये असेल किंवा खाली सोलापूर जिल्ह्यात सांगोला, आटपाडी असेल किंवा जत असेल, ह्या परिसरात असेल किंवा मराठवाड्यातले अनेक गावं असे आपल्याला दिसतात, की ज्या ठिकाणी एक पाझर तलाव झालं तरी लोकं त्या ठिकाणचे ऊसतोड मजूर कमी होताना दिसतात आपल्याला. म्हणजे तिथून जाणाऱ्यांच्या म्हणजे मायग्रेशन आहे किंवा स्थलांतर आहे ते खूप कमी होताना आपल्याला दिसून येतं. तर तशा पद्धतीनं त्या गावामधील तिथले राजकीय नेतृत्वांना पुढाकार घेऊन किंवा हे करून तिथं जलसंधारणाची कामं केली, तर त्यांना कारखान्याला येण्याची बहुतांश कमी होऊ शकेल असं मला वाटतं. ते मागणी नाही करू शकत आता. फक्त हं, ते मागणी कुठं करू शकतात? त्यांच्या राजकीय पुढाऱ्यांकडे करू शकतात, की एकत्र येऊन गावामध्ये आता उदाहरणार्थ माझ्या गावातले 80% लोकं ऊसतोड मजुराला जातात. पण त्या गावामध्ये जर जलसंधारणाची कामं झाली तर मी सांगतो ना 10% सुद्धा जाणार नाहीत. हां. म्हणजे एवढा फरक. म्हणजे त्यांनी मागणी इकडे साखर कारखान्याला करून आतापर्यंत आपला इतिहास काय सांगतो 50-60 वर्षाचा तर ते मागण्या पूर्ण होत नाहीत. साधी तुम्ही विम्यासारखी मागणी नाही तुम्ही बसपाळीचं हे करू शकता. रेशनची काय मागणी नाही. मुलांच्या शिक्षणाची मागणी नाही पूर्ण करून शकले 60 वर्षामध्ये. आता इथून पुढे काय जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरणामध्ये तुम्ही ह्या मागण्या करणं करून पूर्ण होणार आहेत का? जिथं शासनच अंग काढून देतं ह्या सर्व गोष्टीतून. हं, हं. तिथं तुमच्या आता जर आता सहकार साखर कारखाने हे जवळपास 170-80 पर्यंत होते. त्यांची संख्या जर 95 वर येत असेल 95-96 म्हणजे सहकार क्षेत्रामधून तरी कामं काय किंवा शिक्षणाचं किंवा हे सुटू शकणारा प्रश्न होता. तिथं खाजगी म्हणतील की तुम्हाला यायचं असेल तर या नाहीतर नका येऊ. आम्ही दुसरे पर्याय तुम्हाला शोधू शकतो. आणि हं. तसा हार्वेस्टिंगचा पर्याय त्यांनी घेतलेलाच आहे. बरोबर. हार्वेस्टिंग मशीन कोणाच्या प्रश्न येतच नाही पुन्हा कारण ते संचालक मंडळ किंवा मोठे ऊस उत्पादक बागायतदार यांचेच कारण त्याचं पुन्हा आर्थिकरण तिथं दडलेलं आहे पुन्हा त्याच्यात. हं. बरोबर. त्याच्यामुळे त्यांनी तिथल्या राजकीय नेतृत्वांशी कसं त्यांना हँडल करायचा किंवा लोकसहभाग कसं वाढवायचा. अनेक गावं असं सापडतात की लोकसहभागातून त्यांनी दुष्काळमुक्ती मिळवलेली आहे. तर तसं तिथं मिळवता येऊन ते तिथलं त्यांचं स्थलांतर थांबवू शकतात.
आणि बरोबर. मुलांचं शिक्षण करून ते पुन्हा तिथं त्याच्यामध्ये तिथं विकासाचं त्यांना माध्यम एक सापडू शकतं असं मला वाटतं. सर तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही खूप छान माहिती आमच्या शेतकरी आणि प्रेक्षकांपर्यंत सर्व शेतकरी बांधव आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे सर. तर निश्चितच खरंच ऊसतोड कामगार हा असा प्रश्न आहे एकंदरीत या सर्व गोष्टीतून मला असं वाटतं की त्याचं ठोस उत्तर मिळणं खरंच फार कठीण आहे. त्यावर काहीतरी वेगळा उपाय काढणं तितकं गरजेचं ठरणार आहे. तर प्रेक्षकांना तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील आणि जे तुम्हाला सरांना विचारायचे किंवा तुमच्या मनात असंच शेतीविषयक काही प्रश्न असतील आणि त्या संदर्भात जर आपण सरांसोबत बोलायचं असेल, तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही सरांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तर सर तुम्ही आलात, तुमचा इतका वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद सर. पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या प्रश्नांसोबत तुमच्यासोबत पुन्हा एकदा असंच काहीतरी एक नवीन विषय, एक नवीन चर्चेचा विषय घेऊन येऊया. तर धन्यवाद सर. वेळ झाली आता इथेच थांबायची. धन्यवाद. धन्यवाद.